नमस्कार, मी प्रियंका. आपल्या देशामध्ये मधुमेहांच्या रुग्णांची संख्या अतिशय झपाट्याने वाढते आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये मधुमेह या आजाराची भीती निर्माण झाली आहे. याची जनजागृती व्हावी, लोकांना मधुमेह काय आहे, मधुमेहामुळे कोणते परिणाम होतात आणि मधुमेह कशा पद्धतीने बरा केला जातो, या सर्व गोष्टींची माहिती होण्यासाठी प्रदीप गाडगे यांच्या टीमनं एक भव्य असं डायबिटीज मेळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या ठिकाणी विविध तपासण्या केल्या जातात आणि वेगवेगळ्या पद्धतीनं ही माहिती दिली जाते. किडनीवरती मधुमेहाचा परिणाम कसा होतो, डोळ्यांची कशी काळजी घेतली जावी आणि योगासन, संतुलित आहार या सर्व गोष्टींमुळे मधुमेह बरा होऊ शकतो, हे इथे पटवून दिलं जाते. या ठिकाणी डायबिटीजचे तज्ज्ञ डॉक्टर इथे उपस्थित आहेत आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी केली जाते. चीननंतर आपल्या भारत देशाचा हा मधुमेहांच्या रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे दुसरा क्रमांक येतोय आणि हेच मधुमेहाचे रुग्ण कमी व्हावेत त्यांची आणि त्याबद्दलची अधिक माहिती या ठिकाणी दिली जाते. या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासण्या केल्या जातात, विविध प्रकारच्या तपासण्या, आणि या ठिकाणी 2000पेक्षा जास्त रुग्णांनी आपल्या तपासण्या करून घेऊन जनजागृती आपल्या अंगीकारली आहे. चला तर मग याबद्दलची अधिक माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. या एक दिवसीय डायबिटीज मेळ्याचं नियोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आलं होतं. मधुमेहाचे सर्वच वयातील रुग्ण सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करत होते. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आतमध्ये 50 विविध तपासण्यांचे विभाग होते. या ठिकाणी विविध तपासण्या घेण्यात येत होत्या. या विशेष कार्यक्रमामध्ये सिनेकलाकार अभिनेत्री अमृता खानविलकर, कोरिओग्राफर उमेश जाधव, डिरेक्टर संजय जाधव यांनी हजेरी लावली. भव्य अशा डायबिटीज मेळ्याचं ज्यांनी आयोजन केले, डॉक्टर प्रदीप गाडगे, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. या डायबिटीज मेळ्याचं आयोजन करण्यामागे नेमका उद्देश काय आहे? बेसिकली डायबिटीज म्हटलं की लोकांच्या मनात एक धास्ती भरते. इट्स बेसिकली अ फिअर. पेशंट म्हणतो डायबिटीज झाला, आता माझं काही सगळं काही संपलं आहे. डॉक्टरही त्याला काही प्रमाणात असंच एक रिस्पॉन्स देतो आणि एक पेशंट निगेटिव्हिटीमध्ये जातो सुरुवातीच्या दिवसापासून आणि ही निगेटिव्हिटी त्याच्या लाईफमध्ये कंटिन्युअस चालत राहते, विच कीप्स ऑन ॲडिंग. अँड बेसिकली यू सी एव्हरी थर्ड डायबिटिक पेशंट काही ना काही प्रकारचं डिप्रेशन सफर करत असतो. तर या मेळ्यामधून मला पेशंट्सना हे एक मेसेज द्यायचा होता की डायबिटीज झाला तरी तुमचं काही लाईफ एंड होत नाही. युअर लाईफ डझंट एंड विथ डायबिटीज. यू कॅन स्टील कंटिन्यू टू हॅव फन. अँड दॅट इज वाय यू विल सी की मी त्याला एक मेळ्याचं रूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अवेअरनेस टॉक तर आहेच त्यामध्ये स्क्रीनिंग तर आहेच, पण त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट पण आहे. ऑन द टॉप ऑफ इट मी जास्तीत जास्त यावर भर दिला आहे की
यंगस्टर्सना कशा प्रकारे इन्व्हॉल्व करता येईल यामध्ये. तर तुम्ही बघितलं असेल असे काही स्किप डायबिटीज चॅलेंज ठेवले, काही असे कटआउट्स ठेवले आहे ज्याच्याबरोबर सेल्फीज वगैरे काढता येतात. काही असे स्पेसिफिक प्रोग्राम्स ठेवलेले आहे जिथे यंगस्टर्स येतील आणि पार्टिसिपेट करतील. अशा बऱ्याच विविध गोष्टींमधून आम्ही यंगस्टर्सना इन्व्हॉल्व करण्याचा आणि त्यांना एज्युकेट करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण पुढे बघितलं तर हेच यंगस्टर डायबेटिक होणार आहे. आणि आता जे काय अनफॉर्च्युनेटली लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमुळे 30शीत आणि 40शीत डायबिटीज व्हायला लागलेलं आहे, तर हे पुढे खूप प्रॉब्लेमॅटिक सिनॅरिओ डेव्हलप होणार आहे. कारण युजली तुम्ही बघितलं तर डायबिटिक अगोदर 60त व्हायचा. हे पेशंट 10-12 वर्ष 15 वर्ष जगायचे. आता जर 30शीत डायबिटीज झाला तर हेच पेशंट एक 40 वर्ष डायबिटीजबरोबर जेव्हा जगतील तेव्हा त्यांना एक टेक्स्टबुकमध्ये लिहिलेले जे काही कॉम्प्लिकेशन्स असतात ते सगळेच कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता आहे. तर त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त अवेअरनेस करावा लागेल. कारण एकदा डायबिटीज झाला की त्याला ट्रीट करा, एक स्टेजपर्यंत ट्रीट करता येतं, त्यानंतर कॉम्प्लिकेशन्स होतात आणि नंतर कॉम्प्लिकेशन्स ट्रीट करत राहावं लागतं. आणि त्यानंतरही लाईफस्टाईल चेंजेस करून मेडिकेशन्स घेऊन सगळं काही करूनसुद्धा पूर्ववत आयुष्य काही होत नाही, पूर्ववत लाईफ होत नाही तशी. तर त्यामुळे त्यांना एज्युकेट करून त्यांना डायबिटीज जर प्रिव्हेंट करता आला तर हे जास्त बेटर राहील असं माझं कन्सेप्ट आहे. सो ॲज यू नो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सो विथ दॅट कन्सेप्ट आय थॉट ऑफ दिस पर्टिक्युलर मेला. डॉक्टर, या ठिकाणी जे रुग्ण आलेत त्यांनी तपासण्या केल्या तर एक कशा प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे? बघा, सकाळपासून कमीत कमी 6,000 तरी आमचा काउंट झालेला आहे. अजून काउंट करायचं बाकी आहे. आय थिंक बाय द एंड ऑफ द डे विल बी एबल टू गिव्ह अ स्पेसिफिक काउंट किती झालेला आहे. पण त्याला प्रतिसाद चांगला मिळाला आहे. आणि सरप्रायझिंगली बरेच असे नॉन डायबिटिक लोकही आलेले आहे हे माहिती करून घेण्यासाठी की कशाप्रकारे डायबिटीजच्या बरोबर कशा प्रकारे लाईफस्टाईल फॉलो केली पाहिजे. काही स्पेसिफिक डॉक्टर्सचे लेक्चर्स ऐकण्यासाठी काही पेशंट्स आलेले आहे. तर इवन नॉन डायबिटिक पेशंट्समध्ये जे एन्थुझियाझम दिसलं आहे, आय थिंक दॅट वॉज व्हेरी मोटिवेटिंग फॉर अस दॅट ॲक्च्युली द कॅम्पेन हॅज रिअली वर्कड. सर्वप्रथम BMI म्हणजेच बॉडी मास इंडेक्स हे स्थूलतेचं प्रमाण BMIद्वारे मोजले जातं. BMIनुसार उंची आणि वजनाचं प्रमाण तपासलं जातं. त्यानुसार आपले वजन आपल्या उंचीच्या प्रमाणात आहे की नाही याचं ज्ञान होतं. जेव्हा BMI हा 25.0 ते 29.9 असतो तेव्हा त्याला सामान्यांपेक्षा जास्त वजन आहे असं मानलं जातं. तर 30.0 ते 39.9 पर्यंत BMI असल्यास त्याला स्थूलता आहे असं मानलं जातं. तर 40पेक्षा अधिक BMI दर्शवल्यास त्याला अतिस्थूलता आहे असं मानलं जातं. मधुमेहामध्ये स्थूलता आली तर हा आजार वाढू शकतो, त्यामुळे BMI चेकअप खूप महत्त्वाचं असतं. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर रोशनी गाडगे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहितीच आहे की आपलं लाईफस्टाईल म्हणजे जी जगण्याची जी पद्धत आहे ती फारच खराब होत चाललेली आहे. त्यामध्ये स्ट्रेसचा खूप जास्त भर आहे. वेळेवर जेवण नाही आणि जेवण असलं तरी ते सगळं फास्ट फूड असतं. आणि यामुळेच डायबिटीज हा आजार खूप पटीने वाढत चालला आहे. आणि त्यामुळेच सगळ्यांनाच म्हणजे यंगस्टर्सपासून लहान मुलांपासून आणि म्हाताऱ्या माणसांपासून सगळ्यांमध्येच याचं अवेअरनेस निर्माण करणं हे फार गरजेचं आहे. कारण असं बघितलं गेलेलं आहे की जवळजवळ 50% जास्त लोकांना हे माहीतच नसतं की ते डायबिटीज आहे. आणि अचानक काहीतरी आजाराने त्यांना हे माहिती पडतं की त्यांना डायबिटीज आहे. आणि एकदा हा डायबिटीज झाला की आपण काहीच करू शकत नाही. म्हणून डायबिटीजमध्ये आम्ही सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे की प्रिव्हेन्शन. आपण डायबिटीजला किती प्रिव्हेंट करू शकतो हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि ते प्रिव्हेंट करण्यासाठी अवेअरनेस हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणून डायबिटीजबद्दल अवेअरनेस हे खूप खूप गरजेचं आहे. आपल्या शरीरात रक्तदाब हा नॉर्मल असणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे त्याची तपासणी नेहमी महत्त्वपूर्ण असते. या ठिकाणी सर्व रुग्णांनी आपला रक्तदाब तपासून घेतला. रँडम ब्लड शुगर RBSद्वारे रक्तातील ग्लुकोजची पातळी तपासली जाते. साधारणपणे आपण खाल्ल्यानंतर आपल्या रक्तातील ग्लुकोजची किंचित वाढ होते. रक्तातील ग्लुकोजची उच्च पातळी हे आपले डोळे, मूत्रपिंड, नसा आणि रक्तवाहिन्या यांना इजा करू शकते. RBS चाचणीतून ग्लुकोज तपासलं जातं. BMD बोन मास डेन्सिटी. मधुमेह आपल्या हाडांना कमकुवत करू शकतो. हा आजार पायावर लवकर इजा करतो. म्हणून BMD या तपासणीमध्ये पायांच्या तळव्यांची तपासणी करण्यात येते. महिला वृद्ध सर्वच जणांनी या ठिकाणी मोफत तपासणी करून घेतली.
हे वैद्यकीय शिबिर असले तरीही येथे आल्यानंतर रुग्णांना एखाद्या गावी गेल्यासारखा अनुभव येत होता. बैलगाडी, विहीर, कंदील, बाज अशा विविध येथील वस्तू पाहून गावची आठवण येत होती. त्यामुळे तपासणीचं कुठलंही दडपण रुग्णांच्या मनावर नव्हतं. या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी फायदा घेतला. जवळपास 8,000 रुग्णांनी आपल्या तपासण्या करून घेतल्या. या ठिकाणी डायबिटीज संदर्भात सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं. या सेमिनारमध्ये रुग्णांनी प्रश्न उत्तराद्वारे आपल्या शंकांचं निरसन करून घेतलं. आपको जो गैप है वो एटलीस्ट हाफ एन आवर टू 45 मिनट्स रखना चाहिए कि ये एक्सरसाइजेस आप बिल्कुल 10 मिनट्स के अंदर कर सकते हैं, क्योंकि इसमें कुछ ज़्यादा आपको एनर्जी पुट इन नहीं करनी. ये जस्ट आपके मसल्स और जो आपके लिगामेंट्स हैं वो प्रॉपर फॉर्म में रहे. इसके लिए दिस आर डायबिटिक फ्रेंडली एक्सरसाइज. दे आर सपोज टू बी डन बाय डायबिटिक्स डेफिनेटली. किडनी स्पेशालिस्ट डॉक्टर अनुप चौधरी यांनी मधुमेहाचा किडनीवर काय परिणाम होतो हे सांगितलं. डायबिटीजमुळे बऱ्याचदा किडनी फेल होण्याची शक्यता डॉक्टरांकडून सांगितली जाते. त्यामुळे मधुमेहाच्या पेशंटमध्ये भीती निर्माण होते आणि याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत किडनी स्पेशालिस्ट डॉक्टर अनुप चौधरी. चला तर मग त्यांच्याकडून जाणून घेऊयात की मधुमेहामुळे किडनीवरती काय परिणाम होतोय. जनरली डायबिटीसच्या पेशंटमध्ये जेव्हा जेव्हा किडनीचे प्रॉब्लेम्स होतात तेव्हा पेशंटला काही सिम्पटमच येत नाही. त्यामुळे पेशंटला सुरुवातीपासून खूप काळजी घेणं आवश्यक आहे. त्याने रेग्युलरली आपला ब्लड प्रेशर आणि डायबिटीस तर कंट्रोल केलाच पाहिजे, परंतु त्यासोबत युरिन रुटीन आणि सिरम क्रिएटिनिन ह्या टेस्टसुद्धा केल्या पाहिजे. कारण जोपर्यंत किडनीचं 90% फंक्शन लॉस होत नाही तोपर्यंत पेशंटला सिम्पटमच येत नाही आणि पेशंट खूप वेळा खूप उशिरा स्टेजमध्ये येतात आणि क्रिएटिनिन 4-5 तेव्हा चेहऱ्यावर सूज येणे, पायावर सूज येणे, मळमळ वाटणे, पोटात दुखणे, कॉन्स्टिपेशन होणे, कधीकधी पेशंटला कन्व्हल्जन येणे, खूप थकल्यासारखं वाटणे, हिमोग्लोबिन रक्ताचं प्रमाण खूप कमी होणे, हे सगळे सिम्पटम्समध्ये पेशंट येतात आणि हे सगळी ॲडव्हान्स सिम्पटम्स आहेत डायबिटीस पेशंटमध्ये जेव्हा किडनी प्रॉब्लेम होतात तेव्हा. जेव्हा पेशंटला क्रिएटिनिन 5-6च्या वर गेल्यानंतर युरिन होत नाहीत अशा वेळेस पेशंटला आपल्याला डायलिसिसचा मार्ग पण एक पत्करावा लागू शकतो. किडनी ॲडव्हान्स स्टेज फेल्युअर असल्यामुळे डायलिसिस आणि ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट हे 2 मार्ग त्यावर अवेलेबल आहेत आणि त्यामुळे ते केल्यानंतर पेशंट आयुष्य व्यवस्थित जगू शकतात. आणि हे सगळे प्रॉब्लेम अवॉइड करण्याकरता पेशंटने डायबिटीसची काळजी व्यवस्थित घेतली पाहिजे, रेग्युलरली डॉक्टरांना व्हिजिट केली पाहिजे आणि आपल्या टेस्ट रेग्युलरली केल्या पाहिजे. मधुमेहासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी या ठिकाणी लहान मुलांनी बालनाटिका सादर केली. यामध्ये डॉक्टर आणि 3 पात्र सुहाना, मस्ताना, दीवाना हे होते. डॉक्टर के पास आने की क्या जरूरत है? ऐसा नहीं होता भाई. आप दोनों को अपना रूटीन चेकअप करवा लेना चाहिए. मैं हर साल अपना रूटीन चेकअप करवाता हूँ. चलो इस साल हम तीनों अपना रूटीन चेकअप करवाते हैं. सुहाना, मस्ताना और दीवाना. हेलो मिस्टर मस्ताना, आपकी क्या फरियाद है जरा बताइए और उस पर नाम को सजेस्ट करूंगी. मैं बताती हूँ. मेरे बहुत दिनों से कमजोरी हो रही है और वजन भी घट रहा है. आप एक काम कीजिए, ये सब टेस्ट करवा लीजिए और फिर देखते हैं क्या प्रॉब्लम है. आप अभी घर जाके आराम कीजिए और सुबह को ये सब टेस्ट करवा लीजिएगा और शाम को रिपोर्ट लेके आ जाना. पालकांसोबत आलेल्या मुलांना वेगवेगळ्या गेमचं आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आलं होतं. या गेम्सचा आनंद मुलांनी घेतला. या डायबिटीज शिबिरामध्ये तपासणीसाठी आलेल्या रुग्णांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. कि इतना अच्छा यहाँ पे व्यवस्था और बहुत बहुत सुंदर है और ऐसा होना चाहिए बार बार कि इतना लोग जागृत होते रहे हैं डायबिटीज के बारे में. डॉक्टर प्रदीप यांनी जो हा डायबिटीस मेला म्हणून अरेंजमेंट केलेले आहे आणि हा प्रोग्राम ठेवलेला आहे हा अतिशय सुंदर आहे. याच्यामुळे पुढच्या पिढीला सुद्धा त्याचा उपयोगात येईल आणि आजच्या पिढीला मुलांना चांगलं वळण लावण्याकरता किंवा त्यांच्यासाठी हेल्थसाठी फार चांगला राहील. हा त्यांचा उपक्रम आहे, हा खूप सुंदर आहे. मैं त्याच्याशी अप्रिशिएट करतो है. हमको ये मेले में आके बहुत फ़ायदा मिला और हमको बहुत अच्छा है और हमारी शुगर और सब चेक किया गया है.
हम पहले से हमारा शुगर बहुत कम है। मेरा डायबिटीज़ बहुत साल से था, अभी एकदम कंट्रोल में आया, एकदम सब नॉर्मल हो गया। मैं बहुत खुश हूँ। बीएमडी पता तो था लेकिन टेस्ट कभी नहीं कराया। अभी लाइन में तो काफ़ी खड़े रहे, फिर भी बहुत अच्छा लगा कि ये हमें टेस्ट का मालूम तो पड़ा। और यहाँ सब टेस्ट बहुत अच्छे हैं। ब्लड प्रेशर वो तो हम कराते थे, फिर भी यहाँ टेस्ट कराया, तुरंत हमें रिजल्ट मिल गया। डायबिटीज़ का भी रिजल्ट मिल गया, तो मैं बहुत अच्छा लगा ये देख के। तो डॉक्टर गाडगे का तो हम बहुत शुक्रिया अदा करते हैं कि जिसने ये मेला लगाया हमारे लिए, हमारे ऑडियो, ये सब पब्लिक के लिए। डायबिटीजमुळे डोळ्यांवरती खूप सारे परिणाम होतात आणि डोळ्यांवरती काय परिणाम केले जातात आणि डोळ्यांची कशी काळजी घ्यावी यासाठी आपल्यासोबत आहेत रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर, त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. नमस्कार, माझं नाव डॉक्टर सोनल लाकडावाला जाधव आहे. थँक्यू, आपण इथे बोलत आहे. डायबिटीजमुळे डोळ्यांवरती खूप परिणाम होतं. डायबिटीज मूळ मुद्दे एक सायलेंट डिझीज आहे आणि छोट्या नळीला खूप असर करते. छोटी नळी बहुतेक जास्ती डोळ्यांमध्ये, हार्टमध्ये, किडनीजमध्ये बघायला भेटतं आपल्याला. तर डोळ्यांमध्ये ही जी छोटी नळी आहे त्याच्यात डायबिटीजमुळे होल्स पडतात आणि ते होल्स मधून रक्त रेटिनावरती पडते. रेटिना म्हणजे आपला लाईट सेन्सिटिव्ह लेअर ऑफ दी आय, जिथ्यावरती लाईट पडते आणि ती लाईट जाते ब्रेनला आणि त्यामुळे आपल्याला ऑब्जेक्ट्स व्यवस्थित दिसतात. ह्या रेटिनावरती जेव्हा रक्त पडते तर या रक्तामुळे रेटिनावरती सूज येतं आणि सेंटर ऑफ द रेटिना ज्याला मॅक्युला म्हणतात, त्या मॅक्युलावरती मॅक्युला इडिमा होतं. हे मॅक्युलर इडिमा इज द कॉमनेस्ट कॉज ज्याच्यामुळे पेशंटला कमी दिसायला सुरू होतं. ही बिमारी रेटिनावरती साईडमधून सुरू होतं आणि त्याच्यामुळे पेशंटला कधीकधी कळतच नाही की मला डायबेटिक रेटिनोपॅथी सुरू झालेली आहे. आणि जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो शेवटला की मला कमी दिसते, त्यापर्यंत तर रेटिनावरती खूप डॅमेज चालू झालं असतं. डायबेटिक रेटिनोपॅथी एक सरळ कंडिशन आहे. तुम्ही त्याला लवकर पकडू शकतात, लवकर व्यवस्थित करू शकतात. खूप चांगले उपाय आहे त्याच्यावरती. लवकरात लवकर तुम्ही पकडलं तर तुम्ही लेझर ट्रीटमेंटनी आणि डोळ्याच्या आतमध्ये इंजेक्शन्स देऊन कम्प्लिटली रेटिनाला चांगलं करू शकतात आणि पेशंटची नजर वाचवू शकतात. आणि यापुढे पेशंटला दर 6 महिन्यांनी व्यवस्थित बघून तुम्ही बिमारीला व्यवस्थित करू शकतात. ह्या कंडिशनमध्ये अजून एक पुढे स्टेज आहे ज्याला प्रॉलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणतात. म्हणजे इट इज अ कॉम्प्लिकेशन. जेव्हा पेशंट आपल्याकडे खूप लेट स्टेजमध्ये येतो, ज्या डोळ्याच्या आतमध्ये रक्त येणार, ज्याला विट्रेस हेमरेज म्हणतात, नाहीतरी ट्रॅक्शनल रेटिनल डिटॅचमेंट, पडदा पूर्णपणे खेचून जातो. आणि ह्या परिस्थितीत पण आपण पेशंटला समजा पकडलं तर आपण पेशंटला डोळ्यात इंजेक्शन देऊन त्याच्यानंतर पडद्यांची सर्जरी, ज्याला विट्रेक्टमी सर्जरी म्हणतात, विच इज फॉर डायबेटिक ट्रॅक्शनल रेटिनल डिटॅचमेंट, त्या विट्रेक्टमी सर्जरी करून पेशंटच्या डोळ्यांच्या आतमध्ये आपण एक C3F8 गॅस नाहीतरी सिलिकॉन ऑइल टाकलं आणि पेशंटची नजर आपण चांगली करू शकतात, वाचवू शकतात. पण सगळ्यांमध्ये असं एक महत्त्वाचं सांगायला पाहिजे इथे की लवकरात लवकर पेशंटला पकडलं तर तुम्ही लवकरात लवकर चांगलं डिझीज बंद करू शकतात आणि आयुष्यभर नजर वाचवू शकतात. पण पेशंट कधीकधी खूप लेट स्टेजमध्ये येतो आणि पूर्णपणे डोळा जातो आणि दॅट इज वाय इट इज ऑल्सो अ लार्ज कॉज ऑफ द कॉमनेस्ट कॉज ऑफ ब्लाइंडनेस इन इंडिया. आपण बघतोय 2020पर्यंत तर डायबेटिक पॉप्युलेशन इंडियामध्ये कमीत कमी 40% असणार आणि समजा एवढ्या पॉप्युलेशनमध्ये एवढ्या डोळ्यांचे असर होणार तर किती ब्लाइंडनेस असू शकतो. सर, माझी ही विनंती आहे डायबेटिकचे दर पेशंटला की डायबिटीज जेव्हाही तुम्हाला शरीरमध्ये पकडला गेला तर एक रेटिना सर्जनला जाऊन वर्षातून एकदा परत आपल्या रेटिना दरवर्षी चेक करायलाच पाहिजे. असं केलं तर तुम्ही डिझीजला लवकर पकडू शकता, वाचवू शकता आणि चांगली नजर ठेवू शकता. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हे सुंदर दुनिया बघायला नजर तरी पाहिजेच. मधुमेहासाठी रामबाण उपाय म्हणजेच एक्सरसाइज. डान्समधून एक्सरसाइज होऊ शकते हे सिद्ध करण्यासाठी या डायबिटीज मेल्यामध्ये दांडियाचं आयोजन करण्यात आलं होतं. या डायबिटीज मेल्याला रुग्णांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि अतिशय मनोरंजनात्मक असा अनुभव यावेळी रुग्णांनी घेतला.